जरांगे पाटील यांना देण्यासाठी राज्य सरकारनं जो 2 सप्टेंबरला जी.आर. काढला त्या जी.आर. वरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळतं। मात्र आतापर्यंत म्हणजे 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान फक्त 73 लोकांनी जे आहे ते मराठा समाजातल्या ओबीसी मध्ये होण्यासाठी जे आहे ते अर्ज सादर केलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड आहेत। सर, खरं तर या जी.आर. मुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील लोक ओबीसी मध्ये येतील अशी भीती व्यक्त केली जात होती। मात्र जी काही आकडेवारी समोर येत आहे त्या आकडेवारीवरून ही भीती निरर्थक आहे असं म्हणायचं। नक्कीच हे बघा, जेव्हा 2 सप्टेंबरला हा शासन निर्णय निघाला आणि त्याचं पूर्ण वाचन त्याच्यामध्ये जे संदर्भ दिलेले आहे की 2000चा अधिनियम, 2012चे नियम, 2024 मध्ये काही कागदपत्राची त्याच्यामध्ये वाढ केली, ह्या सर्व कागदांचा अभ्यास केल्यानंतर त्याच्याशी जोडून जेव्हा आम्ही शासन निर्णयाचा अभ्यास केला त्या दिवशीच आम्ही या निर्णयावरती आलो होतो की या जी.आर.मुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही आणि नवीन माणूस ओबीसी मध्ये येणार नाही। आम्ही काही माहिती या मराठवाडा विभागातील 8ही जिल्ह्यातून मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्या आधारे या 8ही जिल्ह्यामध्ये 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान फक्त 73 अर्ज आले। 73 पैकी 27 लोकांच्या अर्ज मान्य केले आणि 46 लोकांचे अर्ज अंडर पेंडिंग आहे, प्रोसेसिंगमध्ये आहे। म्हणजे याचा अर्थ हे ज्या 73 लोकांनी अर्ज केले हे ते 73 लोक आहे, एक तर ज्यांच्याकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांचे पोरं 10वा वर्ग पास झाले असेल, 12वा वर्ग पास झाले असेल, त्यांनी आपल्या पोराबारांसाठी अर्ज केला असेल, किंवा ज्या 45,000 नोंदी सापडल्या त्याच्यातल्या काही लोकांना आता ते कागदपत्र मिळाले असतील जे आता सर्वांनीच मान्य केले आहे की ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद आहे त्याला प्रमाणपत्र घेण्यापासून कोणी थांबू शकत नाही। अशातले असू शकते, पण अर्ज किती आले फक्त की 73, ज्याच्यामध्ये औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये 0 अर्ज आहे, जालन्यामध्ये 23 आहे, परभणीमध्ये 11 आहे, हिंगोलीमध्ये 5 आहे, नांदेडमध्ये 0 आहे, बीडमध्ये 11 आहे, लातूरमध्ये 10 आहे, धाराशिवमध्ये 13 आहेत। ही नगण्य संख्या आहे। आज आपण जर पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आपण कुठल्याही कलेक्टर ऑफिसमध्ये जा, कुठल्याही एसडीओकडे जा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने असे असतात की ज्या ओबीसी समाजातील लोकांचे पोरं 10वा किंवा 12 वर्ग पास होतात तेव्हा त्यांचे जातीची प्रमाणपत्र मिळवण्याकरता प्रत्येक एसडीओ ऑफिसला रांगाच्या रांगा लागलेल्या असतात काय, आणि त्याच्यामुळे ह्या काही नवीन नोंदी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। ज्यांच्याकडे ऑलरेडी वडिलांकडे प्रमाणपत्र आहे, आजोबाकडे आहे, त्यांनी सुद्धा आपल्या नातवंडाकरता केलेली अर्ज असावे, त्यांना मिळालेल्या प्रमाणपत्राची संख्या असावी काय, आणि त्याच्यामुळे नवीन कोण आलेला आहे याच्यात। जर सरसकट मराठा जातीच्या व्यक्तीला कुणबी समाजाची प्रमाणपत्र द्या आणि त्यांना ओबीसीमध्ये समावेश करा असा जर अर्थ काढणाऱ्यांनी त्याचा अर्थ घेतला असता तर आज मराठवाड्यामध्ये 8ही जिल्ह्यामध्ये रांगा लागल्या असते एसडी ऑफिसला, चेंगराचेंगरी झाली असती की आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला द्या, तशा प्रकारचं चित्र आपल्या सर्वांसमोर आलं असतं। पण कुठेही असल्या प्रकारची काही मागणी नाही, चेंगराचेंगरी नाही, गर्दी नाही, काही नाही। म्हणजे ज्यांच्याकडे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावरती कुणबी मराठ्याची नोंद आहे तेच अर्ज करून राहिले आणि ते म्हणजे खरे ओबीसी आहेत, त्यांना प्रमाणपत्र घेण्यापासून कोणी वंचित ठेवू शकत नाही। सर, जे मान्य केल्याचे आकडे दिसतात त्यामध्ये जे आहे ते बीड, लातूर आणि धाराशिव हे जिल्हे आहेत, हे बहुतांश ओबीसी असलेले जिल्हे आहेत। त्यामुळं हे जे 11, 9 आणि 4 ही जी संख्या येत आहे ही मराठ्यातून ओबीसी मध्ये आलेले आहेत, यांची नाही असं म्हणायचं का की हे ओबीसीच आहे ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतलं? नाही, ओबीसीच आहे। हे पहा, ज्यांच्या वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर नोंद आहे त्यांना आम्ही नवीन म्हणू शकत नाही। आता काही लोकांना आधी नोंदी सापडल्या, काही लोकांना सापडल्या नव्हत्या, त्या नोंदी मान्य संदीप शिंदे साहेबांच्या समितीने अभ्यास केल्यामुळे सापडल्या, पण त्याचेसुद्धा कागदपत्र मिळवण्याकरता त्या कुटुंबाला मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो आणि ते कागदपत्र मिळाल्यावरच तो अर्ज करू शकतो। म्हणून अशांची सुद्धा त्याच्यामध्ये संख्या असू शकते, नाकारता येत नाही। पण यांना तुम्ही नकली म्हणू शकत नाही। ज्यांच्या कागदपत्रावरती नोंद आहे ते सर्व असली ओबीसी आहे आणि असली ओबीसीला प्रमाणपत्र मिळालं तर त्याला कोणी थांबवू शकत नाही। सर, तुम्ही म्हणता की कागदपत्र शोधायला वेळ लागू शकतो, तो वेळ आणखी लागू शकतो, दिवाळीनंतर किंवा नवीन वर्षामध्ये ही संख्या मोठ्या संख्येने वाढू शकते आणि ज्यावेळी हा आकडा वाढेल त्यावेळी कुठेतरी बनावट कागदपत्र सादर करून प्रमाणपत्र मिळवलं जाईल अशी भीती देखील व्यक्त केली जाते। आणि भीती व्यक्त करणं गोष्ट वेगळी। माझं कसं म्हणणं आहे की सोशल मीडियावर याच्यावरती एखादं प्रमाणपत्र व्हायरल होते आणि त्याच्या आधारे आपण निष्कर्ष काढतो ते पूर्ण चुकीचे आहे।
ज्या व्यक्तीचं प्रमाणपत्र ज्या BDO म्हणजे SDO ऑफिसमधून गेलं असेल, तहसील ऑफिसमधून गेलं असेल, त्या जिल्ह्यातल्या त्या व्यक्तींनी त्या SDOकडे जावं, तहसीलदाराकडे जावं किंवा हे प्रमाणपत्र व्हायरल होते आहे, हे तुमच्या ऑफिसमधून गेलं का? जर त्यांनी म्हटलं की हो आमच्या ऑफिसमधून गेला आहे, तर मग सांगावं की हे प्रमाणपत्र मिळवण्याकरता संबंधित अर्जदाराने कोणते कोणते कागदपत्र आपल्याकडे सादर केलेले आहे, त्या कागदपत्राच्या सत्यप्रती आम्हाला द्यावा. आणि त्याच्यानंतर जर वाटलं तर आपण त्याच्यावरती योग्य तो निर्णय निष्कर्ष काढावा. अन्यथा कुठल्याही प्रकारचा पुरावा आपल्याकडे नसताना अशा प्रकारचा निष्कर्ष काढणं हे पूर्णतः काय म्हणू त्याला आपण चुकीचं आहे. तसा चुकीचा कोणी अर्थ काढू नये. सर, मग या कागदपत्रांवरून हे सिद्ध होतं असं म्हणता येईल की कुठल्याही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही आहे. मग आता जे ओबीसी नेते या सगळ्या गोष्टींना विरोध करता, ओबीसी समाजामध्ये जो संभ्रम निर्माण होता, तुम्ही त्या ओबीसी नेत्यांना समजावून सांगणार का की याच्यामुळे नुकसान होत नाही? कारण अनफॉर्च्युनेटली ओबीसी समाजात यावरून संभ्रम निर्माण. नाही, हे बघा, हे मी वारंवार आधीपासून बोलतोय, का पहिल्यांदा मी बोलतो नाही, वारंवार बोलतो आहे की जेव्हा आमच्या सर्व ओबीसी समाजातील नेत्यांनी एकच वाक्य पाठ करून टाकलं होतं की ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं, तेव्हा सुद्धा मी वारंवार म्हणत होतो की आपण त्या शासन निर्णयामध्ये जे संदर्भ दिलेले आहेत त्या संदर्भाचे सर्व कागदपत्र वाचा, त्याचाशी जोडून GR वाचा आणि नंतर काही चुकीचं असेल तर आपण आणि समाजाचं नुकसान होत नसताना जाहीरपणे अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे लोकांमध्ये, ओबीसी समाजाच्या लोकांमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण होते. आणि त्याच्यामुळेच आज या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या 14-15 लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. हे असं होऊ नये. समाजाला धीर द्यायला पाहिजे की तुम्ही घाबरू नका, तुमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आम्ही सक्षम आहोत. अशा प्रकारचा धीर देऊन समाजाच्या पाठीशी भरभक्कमपणे नेत्यांनी उभं राहायला पाहिजे आणि तेव्हाच समाजाचं रक्षण होऊ शकते. समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून, दहशत निर्माण करून अशा प्रकारचं वातावरण कुठल्याही समाजाच्या किंवा राजकीय नेत्यांनी करू नये. तुम्ही त्यांना समजून सांगाल का? विजय वडेट्टीवार, हाके हे जे मोर्चे काढतात, जे वारंवार या सगळ्या बाबतीत बोलतात, ते माझ्याशी चर्चा करायला आले तर मी त्यांना समजून सांगेन. मी कोणाच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढणार नाही. ते माझ्याकडे आले, मी सर्व फाईल माझ्याजवळ आहे, त्या फाईलमधला एक एक वाक्य घेऊन त्याचा संदर्भ घेऊन शासन निर्णय वाचील आणि मग त्यांची समज दूर करील. किंवा आता ही जी आकडेवारी आली आहे ही जर चुकीची असेल तर त्यांनी त्या मराठवाड्यामध्ये जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयातनं किंवा विभागीय आयुक्त कार्यालयात ही माहिती मिळवावी काय. आणि ही जर खरी असेल तर इथे कोण ज्याला आपण म्हणू चुकीचा माणूस आला ओबीसीमध्ये ते त्यांनी सिद्ध करावं. नक्कीच वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.